नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बाबासाहेबांचा ब्लॉग. आज अण्णांना जाऊन 9 महिने झाले. आज त्यांचं ते महिना जेवण्यासाठी आपले दाजी आलेले. आयुष्यात काय गोष्टी अशा असतात ना, त्या गोष्टीला ऑप्शन नसतो. आपण त्या रिक्वायरमेंट काही करू शकत. सगळ्यांना वाटतं की भावडे लय खुश आहे, भावड्याकडे पैसा आहे, भावड्या आता सगळंही झाला. बापालाही सांगणं सोपं नाही. लोकांना म्हणाय काय जात नाही, तकलीफ काय नाही, फक्त मला माहिती पैशाने काय नाही होत. गेल्याला माणूस नाही आणता येत माघारी. आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख काय आहे मित्रांनो, माझं खरं सांगा, ज्या बापाच्या ताटात मी 18 वर्ष होईपर्यंत जेवलोय ना, त्याच बापाच्या पुढं मला जेवणात ताट ठेवावं लागते. मित्रांनो, आता आपला किती जरी हात दुखला तरी आपल्याला कामं काही चुकत नसेल शेतकऱ्याला. तर परी अंगीला रानात काकीन त्या खुरप्या आपल्या रानात असल्यामुळं तिकडे आपल्याला आता करणारला थोडीशी मागा कापून न्यायची एका हाताने. तो हात तसा हालतोय, पण तकलीफ काय माहिती आहे का, ह्याची वरच्या साईड आहे का, असा हात असा वर होत नाही. खाली किती वजा उचलू शकतं. काय झालं का, मोडलेला ते आपला चालूच असतंय. अन्नाला क्लिअर आज 9 महिने झाले मित्रांनो. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही, कोणाचं कुणा वाचूनही नडत नाही, काय नाही. हे म्हणायला माझं 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 काय नाही, कृपयावर घेऊन जाता येत नाही. आहे तोपर्यंत सुखात जगा, जे आपल्याला करायचं ते करा. मेल्यानंतर कोणाचंच काही मागं राहत नाही. ह्यो माझा त्यो माझा हा भ्रम सोडून द्या. मी त्यांचा इतका मुलगा त्यांच्या ताटात जेवत होतो. मी जवळ 12वीपर्यंत जोपर्यंत गावात होतो तोपर्यंत जेवत होतो. काय राहिलं माझं, शेवटी जगलोच ना, मेलो तर नाही ना. मग तसंच आहे तोपर्यंत जगून घ्या, तो प्रकृतीचा नियम आहे. मित्रांनो, आपण चाललोय आता मळ्यात. काकीन त्या खुरपीत त्यांना पाणी द्यायला. आता अंकिता घरी आली, खुरपीशी थांबली. आता मी चाललोय त्यांना पाण्याची बाटली भरून देतो. आणि गहू बघत आपला कसं आहे, आपल्या कोणी गावात चूक झाली, त्यांना चुकीचं मारलं गेलं होतं. आपण भरपूर प्रयत्न करून जगवलाय, बघू आता काय होते. मित्रांनो, बघू शकता हाताने मोबाईल हातावर जाय नाही. आणि परिवार नुसती पळती. ते काय झाले, बाईन त्या खुरपीतात ना रानात, तर ती गेली गावात आणायला. आणि ही माकार आपल्याला बसवू द्याय नाही, सारखं हाताला दाखा इथे. निघाल्यात का नाही, अजून नाहीत निघाल्या वाटतं. लय अवघड आहे. बघू शकता आपण आणलेलं बाटू तुम्हाला दाखवतो. अयो हातात धरून देतो बघा, इथे बाटू टाकले वाळायला. वाळले आपल्याला पेंड्या बांधा. बरं मम्मा कुठे गेली? हा, रानात गेली. रानात गेली होय. रान दाखवायचं का, ती कुठे आहे मित्रांनो दाखवण्याचा प्रयत्न नाही होणार, इतका भारी मोबाईल नाही आपल्याकडे. होय होय होय, आता खांब दिसतो का, तका 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 तका, तिथं नाही एवढं स्पष्ट दिसत. पांढरा खांब उभा आहे का, तिथं थोडं पांढरं दिसतं तिथंही. म्हणजे एकंदरीत मोबाईल बरा आहे आपला, आपल्या गरिबीनुसार. इतकं झूम करतो म्हणलं आणखीन काय पाहिजे. 10x तर जागा दिसते ते दोघं. जाऊ द्या, मोबाईलच्या क्वालिटीचा कुठे विषय काढता आपल्या गरिबाच्या, तो जायचा कार. आपण थोडे आयफोनवर इथं जसं येईन तसं व्हिडिओ काढायचे. कट करतो थांबा मित्रांनो. लेकराला तरी कसा दोष द्यायचा मित्रांनो, तुम्हीच सांगा. जर आईचं असं इतकं टक लावून मोबाईल बघत असेल तर किती अवघड आहे बघा. हाय का काय घेणं देणं यांना? चारते मोबाईल बघतीस का, मोबाईल चारताना कुणी पण सांगू शकतं की इतकं वाकून बघायची गरज नाही. चारतीस मला मान्य आहे, पण तू मोबाईल पण बघतीस. हाताने धरताय ना मोबाईल, हातात बघितलं ना कसं का खोटं बोलायला बायांच्या बरोबर कुणीच जाऊ शकत नाही. आणि हाताने आई घातलेली सगळी आपल्या हाताची फर्स्ट टाइम आलेली, सॉरी कट करणार नाही काय बाबा. 2026 म्हणजे असं काहीतरी करायचंय. एकटं म्हणले पाहिजे, खायला खानदानातला सगळ्यात
बारी पोरगा निघाला त्यांनी नाव नाव कमीलं नाही नाही सक्सेस झालं तर अशी म्हणली पाहिजे ह्यांच्या अख्ख्या खानदानात येड्या बोकाचं निघाला ना अख्खं वाटोळं करून ठेवलं 2026 मध्ये डाव टाकायचा म्हणजे टाकायचा